वनिता बोलते. आज खूपच सुंदर आणि डीप ध्यान झालं ताई. आणि अतिशय ऊर्जा होती. तुम्ही जेव्हा बोलत होतात ना की ते मंत्र आणि मारुती राया आणखीन तुकडोजी महाराज असे संत वगैरे आले ना त्या दरम्यान ना प्रचंड ऊर्जा, म्हणजे माझं अंग ना पूर्ण गरम झालेलं. घाम आला होता, एवढी ऊर्जा जाणवत होती. आणि रिब जी लेफ्ट साईडची जी रिब्ज आहे ना, ते तिथे थोडं थोडंसं मला पेन असतं ना, तर ते बरंच तिकडे मला ऊर्जा मिळाली आणि एकदम आता शांत झाले. आणि राईट लेग आहे ना, तिथे पण खूप ऊर्जा होते आणि काहीतरी जात होतं असं. म्हणजे मला चांगला पेन जाणवत होता आणि मुलाच्या चक्रावर पण खूप ऊर्जा होती ताई. खूप सुंदर ध्यान झालं. खूप डीप ध्यान झालं ताई. खूप छान प्रोसेस झाली. खूप खूप धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद. मारुती रायाना खरंच खूप ताई देत आहेत. मलाही असे अनेक चांगले अनुभव आले. मी हनुमान चालीसा पण वाचते. खूप खूप त्यांचे हे आहेत. खूप ऋणातच राहू इच्छिते. तुमच्या पण आणि त्यांच्या पण. खूप खूप धन्यवाद ताई. आज जशी सूचना समर्थांनी दिली होती की 11 तरी श्लोक, मनाचे श्लोक वाचा. आणि तुम्हाला कोणाला भेट द्यायची असते, लहान मुलं आहेत त्याला ट्रॉफी द्यायची, कोणाला काही आपल्याकडे तिन्ही सांजेला एखादी स्त्री येते, लक्ष्मीचं रूप आहे किंवा कोणी आहे, त्याला छोटे छोटे मनाचे श्लोक अगदी 10-10 रुपयाला मिळतात होते. पण असे आले म्हणजे आपल्या टॉफीमध्ये याच्यामध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा मनाचे श्लोक द्या आणि स्वतःही 11 श्लोक 21 श्लोक काहीतरी ठरवून टाका की मी यावेळेला म्हणेन. जसं आपण अम, हनुमान चालीसा म्हणतात तेव्हा 11 किंवा 21 श्लोक तेवढेच, किंवा 5 होतात तर 5च ठरवा. जितके होतात पण नियम ठेवा की मी रोज म्हणेन, असं जरूर करा. आणखी तुम्ही कनेक्ट व्हा. असं असं बोलायचं बोलू शकता. तेव्हा काही बऱ्या हात बोलू शकता. छान ध्यान होत आहे ताई. एकदम मनाला शांती मिळते एकतर. आणि हनुमंताची ऊर्जा तर मिळतीच आहे आपल्याला सगळ्यांनाच. धन्यवाद ताई. वाचलीस, खरं सांगू का, आज मला बोलणं पण अवघड होत होतं, इतकी ऊर्जा ते भरत होते आपल्या ह्याच्यात. पण काही माऊलींना वाटतं की ही बोलत नाहीये, हिचा आवाज येत नाहीये, म्हणून जबरदस्तीने प्रयत्न केला. पण आज खरं इतकी ऊर्जा भरली आहे, एनर्जी पॉइंट्स जे असतात ना ते पूर्ण मोकळे झाले आज आपले. नीलाताई, शांत राहूस वाटतं. त्याची बोला, बोलायचे. नाही ताई, छान झालं ध्यान. खूपच मस्त. तुम्हाला आत्मवंदन. आणि हेमाते म्हणाल्या तशा खरंच तुमच्या आणि हनुमंताच्या ऋणातच राहावं असं वाटतं. आणि खरंच नंतर काही बोलावं असं वाटत नाही. छान वाटतं. मजेत राहा, आनंदित राहा. मी आपली रजा घेऊ माऊली.